खोललेलं नाहीये. स्विच हिटचा प्रयत्न आणि पॉइंटच्या वरून आता बॉलला गरगर फिरून पाठवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन अमित कोहलीच्या बॅट मधून येतोय. हा या मॅचचा पहिला चौकार. पहिले बॉल डॉट बॉल आले अक्रॉस खेळण्यात. मात्र सर्वच सहकारी आहेत. ओहो मिडॉपच्या वरून मिडॉप आतमध्ये आहे आणि अमित कोहलीनं पाठवलाय. माफ करा उस्मान अन्सारीच्या बॅट मधून येतो हा मोठा हिट. बॉल सीमारेषा पार. सिक्सर. स्लॉट मध्ये बॉल होता. लेंथ बॉलला पिक केला आणि उस्मानच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. इथे देखील चांगला स्ट्रोक लगवला जातोय. यावेळी स्काउ कॉर्नर रिजन मध्ये फेकून दिलाय. लगातारचा दुसरा. कॅप्टन सेट ऑन अ फायर. 6 धावांसाठी षटकार. पहिले सुरुवातीचे 4 बॉल तुम्ही पाहिले तर सुभाष अगदी योग्य टप्प्यावरती होते. फक्त 5 धावा तिथे खर्च झाल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र 5वा चेंडू आणि 6वा चेंडू अगदी खराब टप्प्यावरती गोलंदाजी केली. मिडऑफच्या वरून लॉंग ऑफला क्लिअर केला. त्यानंतर मात्र मिड विकेटच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे उस्मान अन्सारीनं कीपर म्हणून एक चांगली भूमिका. ओहो बॅक टू द बॉलर आणि बॉल चालला अगदी गुदगुल्या करत घासत चाटत आणि पुसत बॉल सीमारेषा पलीकडे. स्ट्रेट हिट फटका चौकार. टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असताना अगदी समोरच्या दिशेने या जर पाहिलं तर क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका मानला जातो आणि खूप चांगला चौकार आलाय. बॅट्समन अमित कोहली 23 आकड्यावर. आर्यनचा पहिला बॉल उडवलाय. कॅच इटचा कॉल आहे. डीप मधून आता बॉलच्या खाली खूप चांगला झेल तिथे टिपला आणि फलंदाज आता होईल आउट. इथे खेळ संपलेला आहे. त्याने विकेट प्राप्त केली आणि पहिला धक्का दिला अफजल 11 संघाला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. उस्मानच्या समोर लाईन कशी ऑफस्टमच्या हलकासा बाहेर ठेवला. गती काढली आणि गतीनं मात्र बीट झाला उस्मान अन्सारी. विकेटचं पतन. पहिला धक्का. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत. येस गुपेश. कोपरखेडना 40+ सन्माननीय दिनेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं सर. टेक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 1 गडी बाद 23 धावा. अफजल परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना घणसोली गावाकडून क्रिकेटची सुरुवात केली आणि ग्रामीण क्रिकेट किरण मैदानाच्या आतमध्ये विशाल शहा. पहिलाच बॉल इथे तसाच फटका मारण्याचा प्रयत्न. इथेही कॅच इटचा कॉल आणि खूप चांगला झेल टिपत असताना 0वरती विशाल शहा सुद्धा परतलेला आहे. धक्का क्रमांक 2 इथे लागतोय अफजल 11 महाड या टीमला. उमेश सर दोन्ही बॉल सेम होते. दोन्ही बॉलवर जर पाहिलं तर बॅटरने सेम फटका खेळलाय आणि खूप चांगला झेल पकडला. आराफ शेख मॅन फ्रॉम बदलापूर चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद होत असताना विशाल शहा देखील 0वर परतलाय. जिकडे बिनगडी बाद 23 होती आता 2 गडी बाद 23 असा आकडा अफजल 11 महाड टीमचा पाहायला मिळतोय. म्हणजेच 23 या आकड्यावरती 2 विकेट्स गमावलेले आहेत. प्रति गेलेला आहे. ओहो बॅटची कडा इथे हॅट्रिक संपादन केलेले आहे मित्रांनो. धर्मवीर चषक 2025 ची दुसरी हॅट्रिक घेतलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी आर्यन भोईरनं लगातार 3 विकेट घेतले. 3 विकेटसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने तब्बल 10,000चं कॅश प्राइज दिलं जाईल आर्यन भोईरसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आर्यन भोईरसाठी. यस राजेंद्र आव्हाड साहेब यांच्या वतीने ही हॅट्रिक्स साधणाऱ्या गोलंदाजाला मात्र 10,000चं कॅश प्राइज आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवणाऱ्या फलंदाजासाठी देखील विजय पाटील साहेबांच्या वतीने 10,000चं कॅश प्राइज असेल आणि 6 बॉलमध्ये 6 विकेट किंवा 6 बॉलमध्ये 6 षटकार जो कोणी लगवतोय त्या खेळाडू. कलिना मुंबईचा हा खेळाडू. ओहो ऑन साइडला हुक केलाय. तिथेही 4था विकेट. व्हॉट अ बॉलिंग मित्रांनो. ही बॉलिंग आवडली असेल तर आर्यन भोईरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. लागोपाठचा 4था विकेट त्यानं प्राप्त केलं या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये 4 धक्के दिलेत.
हायवे दिवा एक्सप्रेस 4 विकेट्स प्राप्त करत असताना बघा पहिले 2 झेल जर पाहिले तर आराफ शेखने पकडले होते. लगातारचे 2 झेल आराफ शेखने आणि लगातारचे 2 झेल राहुल जोगड याने पकडले. म्हणजे 4 बॉल मध्ये 4 विकेट्स. लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आणि काय योगायोग आहे हे योगायोग म्हणतात आणि असं कुठल्याही स्पर्धेमध्ये असं योगायोग येत नाही. ओहो इथेही कॅचेसचा कॉल आहे. आराफ शेख आता पूर्ण एकदा या ओव्हर मध्ये आराफ शेखने 3 झेल टिपले आणि त्यानंतर मात्र राहुल जोगड यांनी या ओव्हर मध्ये 2 झेल टिपले. म्हणजे रुपये म्हणजे 11,000 रुपयाचा धनी आता या ओव्हर मध्ये ठरलेला आहे आर्यन भोईर. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 24 धावा. क्रमांक 4 आडवा बॅटने फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अमित कोरीच्या बॅट माधव. फटका चांगला आहे. टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल. झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना अगदी कॅज्युअल क्रिकेट पाहायला मिळालं. कॅचेस विन द मॅचेस. प्रेशर होता अफजल 11 टी पाटील आमचे परम मित्र. ऑन दी अप. फटका हवेत आहे. टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? त्याच्या अवाक्या बाहेर. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. फलंदाज आपण पाहिलं शुभम जाधवच्या बॅट मधून येतोय. एक लाजवाब दर्जेदार षटकार. हार्दिक स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. उमेश सर 42 धावा धावफलकावर लागलेत. आर्यन भोईरने 5 विकेट घेतले. पण आता ही छोटीशी पार्टनरशिप होतीये अमित कोरी आणि शुभम जाधव या 2 बॅटरच्या माध्यमातून. ही पार्टनरशिप उर्वरित 2 षटकामध्ये फार महत्वाची ठरणार आहे अफजल 11 टीम साठी. हो बरोबर आहे. चांगला तुम्ही उल्लेख केला कारण 2 ओव्हर मध्ये आता ही पार्टनरशिप तशीच राहिली तर मात्र धावा चांगल्या होतील आणि एक चांगला टार्गेट अफजल 11 महा टीम कडून सेट होईल यातील मात्र शंका. फुलण्याचा चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल शुभम जाधवच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक लाजबाब दर्जेदार आणि धमाकेदार धर्मवीर षटकार. हा विघ्नेश झेल सोडल्यानंतर काय परिस्थिती होते मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये नाहीये मित्रांनो तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा. जसा जीवदान देईल मग तो मात्र तुमच्यावरती हावी होईल. जीवदान क्रिकेटमध्ये धोकादायक असतात हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये. जसा झेल सोडला त्यानंतर मात्र 2 षटकार त्यानं लोक ठोकले या मॅच मध्ये. नॉकआउट स्टेज मध्ये मॅच स्पर्धा पोहोचली. खेळाडू राहुल जोगडिया. पहिलाच बॉल स्विच हिट. व्हाट अ शॉट. शुभम जाधवच्या बॅट मधून येतोय. मानगावचा ब्रँड दाखवणारा एक आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. चला चला थँक्यू. ओव्हर स्टेपिंग नो आता चेक केला जाईल. अंपायर आमच्याकडे इशारा दर्शवतात. चला या स्ट्रोक कडे आपण वळूया. उमेश सर पहिलाच बॉल राहुल जोगाडियाचा अगदी मन बनवलं होतं आणि खूप चांगला स्ट्रोक. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. ओव्हर स्टेपिंग नो बॉल. आता थर्ड अंपायर कडे हा निर्णय पेंडिंग असेल आणि अंपायरचा इशारा काय येईल. लँडिंग कुठे झाली आहे. क्रीज क्रॉस. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून मध्ये खेळताना दिसेल. यावेळी देखील कोलबटाप्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल बाद अमित कोरी आणि शेवटच्या बॉलवर मिळते 1 धाव. टीमला कशा पद्धतीने द्विशा अर्जुन 11 टायगर टीम उभा करतोय आणि धावा कशा डिफेंड केल्या जातील अफजल 11 महा टीम. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाऊया. टॉस सेरेमनी तत्पूर्वी आपण मॅच समरी पाहू शकता. ही बॅटिंग समरी. सुभाष पवारने 1 षटक हाताळलं. तब्बल 17 धावा खर्च केले. नयन भगतने 2 षटक हाताळले. 24 धावा खर्च केले. आर्यन भोईरने इम्प्रेस केल्या. 2 ओव्हरमध्ये 14 धावा आणि 5 पर आपल्या नावी केल्या. एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट आणि राहुल जोगाडियाचं अखेरचे षटक जिथे 15 धावा आले. हा फॉल विकेट आपण पाहिले तर सुरुवातीचे जे 4 विकेट पडले ते 23 या आकड्यावरती पडले. त्यानंतर पण एक चांगली भागीदारी इथे दोन्ही शुभम जाधव आणि अमित कोरीची राहिले आणि त्या भागीदारीच्या ओमकार देसाई को ये लो फुल टॉस गेंद दी. हवा में है गेंद और मिड विकेट के क्षेत्ररक्षक ने कोई गलती नहीं की और ओमकार देसाई सस्ते में आउट होके वापस जा रहे अपने डग आउट की तरफ. 2-3 कदमों का बॉलिंग रन अप.
इस बार ये फिर एक बार लो फुल टॉस गेंद, दो लो फुल टॉस गेंद पे दो सफलता। मुकेश दास क्या गेंदबाजी कर रहे हैं। आते ही आते यहां पे देखिए ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, घसीट के मारा है डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर। अशरफ खान ने आते आते सिक्सर जड़ दिया, स्टंटमैन ने। बजाइए डीजे। रही है। इस बार ये गेंद आने का इंतजार किया, सीधे बल्ले से खेला है, गेंद हवा में खड़ी हुई है और देखिए मिड ऑफ के क्षेत्ररक्षक पीछे की तरफ आए और 3 झटके दिए यहां पे गेंदबाजी करने वाले मुकेश दास ने। मैन फ्रॉम ओडिशा, आईटी कंपनी में जॉब करते हैं और बिल्कुल कैलकुलेटेड क्रिकेट, कैलकुलेटेड गेंदबाजी करते हुए, बिल्कुल नबीतुली गेंदबाजी। और पूरी तरह से अब देखा जाए तो त्विषा अर्जुन 11 टाइगर की टीम बैकफुट पे है। बजाइए डीजे। पिच के कोने से फेंकी हुई गेंद थी, स्लॉक किया, इस गेंद को घुटना टेढ़ा किया, बैकफुट पे गए और देखिए गेंद चलेगी डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर और ये 6 रन। बजाइए डीजे। इस बार गेंद आने का इंतजार किया, फ्रंट फुट पे निकले, इनसाइड आउट स्ट्रोक खेला है, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ बाउंड लाइन के बाहर और ये 4 रन। बजाइए डीजे। तरफ से दादा को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। इस बार देखिए आड़े बल्ले से खेला था, गेंद लॉन्ग ऑन रीजन में जा रही है और इस तरीके से ये 6 रन। बजाइए डीजे। सुहास पवार आलेत. ओहो, बिग हिट. शाहिद गब्बरच्या बॅट मधून सिक्सर. 6. चार दिवस धुमाकूळ घातलाय. यांनी सुद्धा स्पर्धा गाजवली या दोघांनी. त्यांचंही कौतुक करावं. आणखीन एक बिग हिट. आल्या आल्या पहिला मारला आणि हा घ्या आणखीन एक. सुहास पवार बॅटिंगची पॉवर दाखवतायत. मोठा फटका सिक्सर. हेलो, हेलो, चेक। थैंक यू डीजे। देखिए पवार पावर दिख रही है, चाहे राजनीति हो या क्रिकेट हो, मैदान के बीच में सुहास पवार चेक। क्या बल्लेबाजी कर रहे हैं। लांब लचक मारलाय. पायावर करण्याचा प्रयत्न. सुहासची आज एक वेगळीच रणनीती आहे. या बॉलला खूप लांबवर पाठ. नामवंत समालोचक रेडिओ जॉकी प्रदीप सर. थैंक यू।
इस बार ये फुल टॉस गेंद थी और दो खिलाड़ियों के दरमियान खेला, यहाँ पे पिकअप स्ट्रोक खेला था डी। नामवंत समालोचक रेडिओ जॉकी प्रदीप सर. थैंक यू. इस बार ये फुल टॉस गेंद थी और दो खिलाड़ियों के दरमियान खेला, यहाँ पे पिकअप स्ट्रोक खेला था डी गेंदे और 16 रन. ये देखिए बिल्कुल स्लॉट में गेंद थी और इस गेंद को स्टैंड एंड डिलीवर वाइडिश मिड विकेट के ऊपर से क्या पारी खेली है सुहास. इस बार देखिए गेंद के गति का इस्तेमाल किया और गेंद को थर्ड मैन रीजन में खेला और ये 4 रन. डगवर्स मेरेरियल स्ट्रोक, डगवर्स मेरेरियल थे जिम्बाब्वे के, उन्होंने इस स्ट्रोक की खोज लगाई थी और इस तरीके से पहली मर्तबा क्रिकेट की दुनिया में स्ट्रोक खेला था. अब जीतने के लिए चाहिए. इस बार कवर ड्राइव किया है, गेंद बॉन्ड लाइन की तरफ जा रही है और ये 4 रन. इस तरीके से ये मुकाबला यहाँ पे जीत लिया है. विशा अर्जुन 11 टाइगर के टीम ने हर मैच के बाद मैन ऑफ द मैच के पुरस्कार से खिलाड़ियों को नवाजा जाता है. तो यहाँ पे प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार आर्यन भोईर इनको यहाँ पे प्रदान किया जाएगा, जिन्होंने 14 रन खर्च किए थे और 5 सफलता प्राप्त की थी. और मैं आर्यन भोईर से गुजारिश करना चाहूंगा, आइए आर्यन भोईर मंच के ऊपर, आपको मैन ऑफ द मैच प्लेयर ऑफ द मैच के पुरस्कार से यहाँ पे नवाजा जाएगा. थैंक यू.